निलेश आणि संदीप पंचांची कामगिरी पार पाडताना आमच्यासाठी सहकार्य करताना दिवाळे गावचे, तर खूप खूप धन्यवाद असेल निलेश आणि संदीप यांचं. तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथं उपस्थित आहेत. दिवाळे जुगाव संघ आणि नेहरू संघाचे 12वे खेळाडू इथं उपस्थित आहेत. तर आजच्या दिवसातील 5वा सामना असेल, तसेच या क गटातील दुसरा सामना असेल. तर हा सामना 5 षटकांचा राहील. प्रत्येक सामने हे 5 षटकांचे आहेत. 40+ आयोजिक दिवा कोलीवाडा मास्टर कप कालपासून चालू असला रणसंग्राम क्रिकेटचा, त्याच्यामध्ये प्रत्येक मॅच ही 5 षटकांची झालेली आहे. तर आता सुद्धा 5च षटकांचा असेल हा सामना, आणि पुढचे सामने सुद्धा 5 षटकांचे खेळवले जातील. तर सारसोले गावचे एक लिजेंड खेळाडू उदयजी तांडेल, खूपच सुंदर फलंदाजी होती आणि आता सुद्धा फलंदाजी करतायत 40+ मध्ये खेळताना. आमचे वाडवडील सांगतात की खूपच सुंदर संघ होता सारसोले संघ, खूप सुंदर फलंदाजी करतात. तर सलामीची जोडी निशी आणि महेंद्र. निशिकांत महेंद्र महेंद्र निशिकांत आणि महेंद्र. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक संघाचं पहिलं षटक श्री गणेश करताना षटकाचा ठाकूर माडवी. तर बघूयात पहिला चेंडू निशिकांतसाठी, सुंदर असा चेंडू आणि जेल काल क्षेत्र स्वतः कॉट बँड होते निशिकांत. पहिल्या चेंडूवर गोल्डन शिकार होतोय निशिकांत. सुंदर गोलंदाजी, पहिला गडी बाद होतोय 0 धावसंख्येवर. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो विनोद. निशिकांत यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विनोद. सुंदर चेंडू होता, आखूड पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला काही समजत नाही, बॅटची नरकेत होते आणि हवेत जातो झेल आणि कॉड बँड होतोय. निशिकांत गोल्डन डकचा शिकार बनतोय. तर पहिला गडी बाद. चांगली गोलंदाजी करतोय ठाकूर माडवी आपल्या संघासाठी. नेरुल एंड करून मग पुन्हा दुसरा चेंडू. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक करतोय. धाव संख्या काय भेटत नाही अजूनही, धाव संख्येचा श्री गणेश होत नाही. काय गोलंदाजी करतायत, वय वर्ष 50 ओलांडले असतानाही सुंदर गोलंदाजी करतायत ठाकूर माडवी आपल्या संघासाठी. बघायचा पुन्हा एकदा तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुंदर चेंडू लॉंगाच्या दिशेने जात आहे. 1 टप्पा 2 टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातात. धाव संख्या श्री गणेश होतोय 1 बाद 1. 3 चेंडू धाव संख्याला कलाटणे आले म्हणजे श्री गणेश होतोय 1 बाद 1. तर षटकातील चौथा चेंडू. पुन्हा एकदा नवीन प्रथम स्ट्राइक लागलेला महेंद्र पाटील. बॅटचे थोडी इनर कट घेते स्लिपच्या दिशेने जाते. स्वतःच खातं उघडतं महेंद्र पाटील आणि संघाला थोडस पुढे सरसवत आहे. धाव संख्या 2 ने भर होते, 1 ने भर होते. धाव संख्या झाली 2. 5 4 चेंडू धाव संख्या झाली ती 2. षटकातील 5वा चेंडू महेंद्र पाटील यांच्यासाठी.
टाकलेला चेंडू स्टेट ड्राय केलाय आणि जातोय का चौकार आणि वन बॉल चौकार. काय फटका मारला, नेचर डिबक फटका होता हा महेंद्र पाटील यांच्या बॅट मधून. तर बॅट चेंज करायचं आहे त्यांना. तर चौकार मारलाय खूप मस्त. तर शेवटचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने जातोय, स्ट्रेटलाच जातोय. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये मिस फील्ड होते तिथं आणि 2 धावा काही रोखत नाही. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्याला कलाटणी जाते, धाव संख्या जाते ती 8. चांगली फलंदाजी करतो महेंद्र पाटील जी यंग टॅलेंट. हॅलो हॅलो जी जी फलंदाजी महेंद्र पाटील यंग टॅलेंट मध्ये करत होते तीच फलंदाजी आता सुद्धा दमक आहे. त्याच मणक्यामध्ये ताकद आहे अजून सुद्धा तशीच फलंदाजी करताना महेंद्र पाटील यांच्या. तर बघा 1 षटकांचा धाव संख्या झाली 8. सामन्याला सुरुवात करायला आहे. वातावरणामध्ये जरा फरक वाटतोय तर पटापट आपल्याला जेवढ्या फास्ट मॅच होतील तेवढ्या आपल्याला चांगलं आहे. टाइमपास करू नका, मीटिंग घेऊ नका, पटापट मॅच चालू करायचं, फास्ट गेम चालू करायचा आहे. अजून बरेच सामने खेळवायचे सुद्धा आहेत आपल्याला. सहकार्य करा नेरूल संघ. तर वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतात अनंता. एक षटकामध्ये धाव 8. खोलवर पदेचा चेंडू होता, लॉंग अपच्या दिशेने जात आहे. एक टप्पा डायरेक्ट क्षेत्ररक्षक हातात जाते. धाव संख्या 1 काही रोकत नाही. धाव संख्या 1 ने पुढे जाते. धाव संख्या 9. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. जेल काढले क्षेत्ररक्षक होता पण जेल काय भेटा आणि मिस फील्ड होते आणि 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार. दुसरा चौकार येतो महेंद्र पाटील यांच्या बॅट मधून. जरा मिस टायमिंग शॉट होता पण सुखरूप होते महेंद्र पाटील. चौकार जातोय. तर दुसरा चौकार जातोय महेंद्र पाटील यांच्या बॅट मधून. मिस टायमिंग शॉट होता, मिस बिल्डिंग होते क्षेत्ररक्षकांकडून लॉंग ऑनच्या दिशेने आणि आज चौकार जातोय. धाव संख्या 4 ने भर होते. धाव संख्या झाली ती 13. सुंदर चेंडू होता. तर या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धाव संख्या झाली ती 14. चौथा चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय करतो अनंता. विनोद यांना फर्निचर डिस्ट्रॉय होतंय. विनोद धाव संख्या 2 वर बाद होतात विनोदे. धाव संख्या आहे ती 2 गडी बाद 14.
तर विनोदांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो नरेश. न्यू कॅन्डिडेट फलंदाज नरेश काय करेल आपल्या संघासाठी बघूया. तर 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. तर स्ट्राईक एंडला असलेले महेंद्र पाटील खूपच सुंदर फलंदाजी करते आपल्या संघासाठी. आता नरेश काय करतो बघा. आपल्या संघासाठी 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. या षटकातील 5वा चेंडू अनंतातून नरेश. बघूयात काय घडतंय काय बिघडतंय मैदानात. कितपत समाचार करते 2 चेंडूचा. राइटम और द विकेट अनंता टू नरेश. सुंदर चेंडू स्ट्राइकरच्या दिशेने गेला होता. तर धाव संख्या 1 काय रोकत नाही. सुंदर फेकी सुद्धा केली होती क्षेत्ररक्षकाने. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या झाली 15. तर सुंदर चेंडू स्विंग झाला होता. पंचांकडे दाद मागताना वाईट चेंडूची महेंद्र पाटील. पण अवंतर निर्धार चेंडू जातोय आणि धाव संख्या आहे त्याच्या ठिकाणी राहते. धाव संख्या आहे ती 15. 7.5च्या सरासरीने धाव संख्या 2 षटकांना झाली 15. अजून या डावातील 3 षटके शिल्लक आहेत. म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहेत. किती पण समाचार घेतात बघूयात. फलंदाज नरेश आणि महेंद्र पाटील. तर नवीन गोलंदाज न्यू कॅन्डिडेट गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक घेऊन येतो नीलकंठ नामचीन नवीन गोलंदाज. तर पहिल्या चेंडूवर 1 धाव जाते घोषित रूपात. तर नीलकंठ हे खूप नावाजलेले गोलंदाज आहेत. जशी मला माहिती इथे भेटते नवी मुंबई आणि मुंबई गाजवलेले हे गोलंदाज फिरकी पद्धतीने गोलंदाज टाकतायत. दुसरा चेंडू सुंदर चेंडू टाकला होता आणि झेल का क्षेत्ररक्षण आणि झेल सोडतायत क्षेत्ररक्षक तिथे. चारू स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल सोडलाय चारू याने. धाव संख्या 1 ने भर होते. धाव संख्या होते ती 17. 2 चेंडू धाव संख्या 17. खूपच सुंदर गोलंदाजी करता आपल्या संघासाठी नीलकंठ. 3रा चेंडू महेंद्र पाटील यांच्यासाठी. खूप सुंदर चेंडू आणि पायचीची दाद घेताना महेंद्र पाटील यांना काय चेंडू समजला नव्हता. खूपच सुंदर चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून समजला जाणारा हा चेंडू यार्क पद्धतीचा चेंडू. तर 4था चेंडू पुन्हा एकदा नीलकंठ टू महेंद्र पाटील. सुंदर चेंडू मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. कार्पेशाने गेलाय. 2 धावा होते मिसफिल्ड होते आणि 2 धावा इथं भेटतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगलीच रनिंग करतायत दोघ जण महेंद्र पाटील आणि नरेश. धाव संख्या झाली ती 19. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पाचवा चेंडू
स्ट्रेट ड्रॉ केलाय पंचांच्या पाय खालून जात आणि सुंदर क्षेत्ररक्षक करतो क्षेत्ररक्षक तिथं 2 धावा वाचवत होते आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक दिलीप पाटील. तर 2 धावसंख्येने धावसंख्या होते 21. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय नीलखंड आपल्या गोलंदाजी मार्फत 5 चेंडू आणि 6 धावा खर्च केलेत. खूपच सुंदर गोलंदाजी केले. क्षेत्ररक्षक मध्ये फेरबदल करताना मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये आणलाय. तर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये आलेला आहे. तर शेवटचा चेंडू महेंद्र पाटील साठी. बघूयात नीलखंड 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेत. बघूया त्या चेंडूवर किती समाचार घेत आहेत. मारलेला चेंडू आणि धावसंख्या 2 काय रोकत नाही. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्यासाठी 23. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर हो वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन येतो तो नितीन पंचांच्या डावीकडून. 4-5 पावलांचा रनअप. तर 4थ्या षटकातील पहिला चेंडू नितीन यांचा. ग्रेट चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात जाते. बॅटची कट घेऊन गेले होता चेंडू. एसटी रक्षकाला काही समजत नाही. तर खूप सुंदर चेंडू होता. वेगवान चेंडू होता नितीन यांचा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून. पुन्हा एकदा नरेशसाठी. मग काय करतंय काय बिघडतंय. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं आणि मिस फिल्डिंग होते आणि पॉइंटच्या दिशेने जातोय. दंडन दंडन करीत चौकार. सुंदर फटका मारला होता. नेत्रदीपक फटका होता हा नरेश यांचा. 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या झाली ती 28. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा नरेशसाठी. बघूयात पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. जातोय का चौकार. एक धाव. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून गेलेला हा फटका होता.
तर तिथं खूप सुंदर असं क्षेत्ररक्षक गेले क्षेत्ररक्षकाने आणि 3 धावा काय धावताना रोकत नाही तर धावसंख्या झाली 3/31. अजून 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू पुन्हा एकदा नितीन याचा महेंद्र पाटील यांच्यासाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि डी मध्ये जाते चेंडू. तर अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 32. सुंदर फलंदाजी करतात दोघं फलंदाज नरेश आणि महेंद्र पाटील. बघा 5वा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारलाय. तसेच सुंदर क्षेत्ररक्षक करतो क्षेत्ररक्षक तिथे आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय रनिंग आहे दोघांचे, तालमेल एकमेकांना आवाज देताना खूपच सुंदर तालमेल होता आणि धावसंख्या 2 का रोकत नाही. धावसंख्या झाली 34 आणि शेवटचा चेंडू असेल अजून या डावातील. तसे बघायला गेले 7 चेंडू शिल्लक आहेत. कितपत समाचार घेतात बघूया आता जुगाव संघ. शेवटचा चेंडू नितीन यांचा पंचाचा डावीकडून. बॅटची इनर कॅच घेऊन जाते डिक्लेअर स्वरूपात डी झोन मध्ये. धावसंख्या 1 ने बरोबर धावसंख्या झाली ती 35. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. तर शेवटचा षटक असेल तर बॉलिंग मार्फत सुशील. टाकल्या चेंडू मारलाय मिड विकेटच्या वरतून. मिस फिल्डिंग होते आणि हा चौकार जातोय. सदैव म्हणावं या फलंदाजाचं दुसरा चौकार बोलतोय मिस फिल्डिंगचा फील्डचा आणि 4 धावा उचलली घेते. धावसंख्या 39. अजून कुठे 10-15 धावा आल्या तर खूप चांगला स्कोर उभारण्यात येईल. फायटिंग स्कोर म्हणलं जाईल तरी चालेल. अजून 5 चेंडू शिल्लक. तर पुन्हा एकदा पंचाच्या डावीकडून सुशील टू नरेश. स्लोअर पद्धतीचा चेंडू. बॅटची पुन्हा एकदा इनर कच घेऊन जाते. घोषित रूपात धावसंख्या 1 ने वर होते. धावसंख्या 40. अजून 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू. स्ट्राइक चेंज नाही होणार. कीपर क्लोज आहे. स्ट्राइक चेंज नाही होणार. कीपर क्लोज आहे. डॉट डेलिव्हरेटर असेल फलंदाज बाद नसेल. हॅलो, विकेट कीपर जवळ आहे. बॉल डेलिव्हरेट पकडला जाईल. चेंडू जर खाली पडला असता किंवा निसटला असता तर धाव घेतली असती तरी चाललं असतं. तर नरेश याने स्ट्राइक घ्यायचे. डॉट चेंडू असेल. डॉट चेंडू. जर एसटी रक्षक क्लोज म्हणजे जवळ असेल तर चेंडू हातात असेल तर डेलिब्रेट होईल. म्हणजे स्ट्राइक चेंज नाही होणार. डॉट चेंडू होईल आणि निर्धार चेंडू होईल. तो 3 चेंडू शिल्लक आहे त्या डावातील. धावसंख्या 40.
आणि या बाद एसटीची होतोय नरेश. सुंदर गोलंदाजी टाकली होती. सुंदर चेंडू होता हा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू. तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. भाऊ कितपत समाचार घेतात. धाव संख्या झाली ती 40. चांगली फलंदाजी केले आपल्या संघासाठी नरेशाने. 2 चांगले चौकार मारले होते आपल्या बॅट मधून. आता बघू 5वा चेंडू. न्यू कॅन्डल फलंदाज शिवाजी. स्लोअर पॉईंटचा चेंडू उचली घेऊन चेंडू जातोय थेट एसटी रक्षाच्या हातात. चेंडू निर्धार जातोय. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. चांगली गोलंदाजी केले आपल्या संघासाठी सुशील्याने. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने मारलाय आणि जातोय घोषित रूपात. एक धाव काय रोकत नाही. धावसंख्यासाठी 41 आणि जिंकण्यासाठी 42. तर या षटकाचा विचार केला तर 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेत सुशीलाने. 6 चेंडू 6 धावा खर्च केलेत. काय चांगली गोलंदाजी केले. देखणी गोलंदाजी केले. अचूक टप्प्याची गोलंदाजी केले सुशीलाने. तर आता जिंकण्यासाठी 42 धावाची गरज. तर सांडपाड्याचा कर्णधार दिलीप मडवी आमचा समालोचक लक्ष द्यायचं आहे. स्टेजवर यायचं आहे. आमच्या पावेलन कक्ष द्यायचं आहे. सांडपाड्याचा दिलीप मडवी. तर यानंतर होणारा सामना करावे विरुद्ध सांडपाडा ब. धन्यवाद सनी. तर रमेशजी मडवी यांनी दिलीप मडवीजी साहेब यांचा सत्कार करायचा आहे. सांडपाड्याचे आपले दिग्गज खेळाडू 40+ चे. त्यांची कार वाटली वरतीच ठेवत ते कला खाली ठेवले. जाम मिसबिल्डिंग झाली. तर आता जिंकण्यासाठी धाव संख्या असतील 30 चेंडू आणि 42 धावा. तर क्षेत्ररक्षक सजवायचा आहे जुगाव संघाने आणि तसेच सलामीची जोडी नेहरू संघाने आपली सलामीची जोडी पाठवायची आहे आणि बॉल चॉईस करून घ्यायचा आहे. Forty plus.
सनी बस. फलंदाज पाठवायचे आहेत सलामीची जोडी नेरूळ संघाची. फलंदाज पाठवायचे पटापट. राजू ठाकूर आणि षटकाराला 500, चारू दत्त. तर राजू राजू ठाकूर. राजू ठाकूर यांना खुशखबर. अशोक केनी ना नाव. राजू ठाकूर यांना खुशखबर. अशोक केने यांच्याकडून जर षटकारांची हॅट्रिक मारली तर 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि प्रत्येक चौकाराला 100 रुपये. 6 चेंडूवर 6 षटकार मारले तर 2000. 6 मध्ये 5 षटकार मारले तरी 2000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे पैशांचा वर्षाव बक्षिसांचा वर्षाव. बघूयात काय होतंय. राजू ठाकूर 6 मध्ये 7 मारलं तर जेनू शिराळ जाईल. तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो तो विजय आणि प्रथम स्ट्राईकला येतो राजू ठाकूर आणि चारू दत्त नॉन स्ट्राईकला येते. तर आता जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 42 धावाचं आव्हान ठेवलंय. माफकाचं आव्हान आहे. बघत काय करतं काय बिघडतं. 40+ चा क्रिकेट आहे हा. आणि क्रिकेटमध्ये काय अनिश्चित नाही. म्हणजे क्रिकेट हा एक अनिश्चितचा खेळ आहे. कुठलीही गोष्ट सांगणे निश्चित नाही. तर बघूया आता पहिला चेंडू दुसरा डावाचा पहिला चेंडू 30 चेंडू आणि 42 धावा जिंकण्यासाठी. आणि खूपच सुंदर फटका होता स्लिपरच्या दिशेने. पण क्षेत्ररक्षक खूपच चांगलं केलं ते नरेश यांनी. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. तर धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. धावसंख्येसाठी 2. दुसरा चेंडू षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुंदर फटका मारलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा 2 धावा काढण्यात यश. खूपच रनिंग बिटवीन द क्रिकेट विकेट. तर शतकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा राजूसाठी. तर सन्मान दिला होता चेंडूला. धावसंख्या एक काही रोखत नाही. धावसंख्या एक नाही बरं होते. धावसंख्या झाली 3 चेंडू 5 धावा. तर प्रथमच न्यू कॅन्डिडेट फलंदाज स्ट्राईकला आलेला फलंदाज चारू दत्त. बघा तर चारू दत्त आपल्या संघासाठी काय करतोय. चौथा चेंडू
सुंदर चेंडू आणि फर्निचर डिस्टर्ब चांगला चेंडू गाठलेला आज गोलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय करतोय फलंदाजाला चार दत्त्यांना. तर चार दत्त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो नितीन. तर नवीन फलंदाज आलाय न्यू कॅन्डिडेट फलंदाज नितीन. गोल्डन डकचा शिकार झाला होता तो चारू दत्त. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नितीन. बघूया कितपर समाचार घेतोय. पाचवा चेंडू षटकातील विजय टू नितीन. तर बॅटची थोडीशी कट घेऊन जात आहे. घोषित रूपात जेलचा अपील केला होता पण इष्टरक्षाला काय जेल काय भेटत नाही. तर धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या झाली 6. शेवटचा चेंडू टाकलेला चेंडू मारलेला आहे. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक करत असतील महेंद्र पाटील. सुंदर फेकी आणि तशीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काढल्या तर चांगल्याच धावून. धाव संख्या 2 ने भर झाले. धाव संख्या झाली ती 8. जवळजवळ 8-8.5 ची सरासरी असताना पहिल्या षटकात 8 धावा खर्च केले तर विजयाने 1 गडी बाद करून धाव संख्या 8. तर नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतो नरेश. कितपर समाचार घेतो आपल्या गोलंदाजीवर आणि कितपर समाचार घेतो आपल्या फलंदाजीवर. फलंदाज राजू ठाकूर. इथं त्यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव झाला होता. इथं बघूयात काय करत आपल्या संघासाठी. षटकार चौकार मारतील का. त्याच्या परम मित्रांनी त्यांच्यासाठी बक्षिसाचा वर्षाव केला होता. बघूयात काय करतील आपल्या संघासाठी. षटकार चौकार मारतील का. षटकातील पहिला चेंडू नरेश राजू. चांगला चेंडू टाकला होता नरेशाने. डॉट चेंडू जातोय. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा विचार केला होता पण चेंडू जातोय डॉट. तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा नरेश. टाकलेला चेंडू जातोय स्किरलेकच्या दिशेने. बघत दन दन करीत जाते चौकार. खूपच तर धाव संख्या झाली 12. जर चौकारांची हॅट्रिक मारतोय राजू ठाकूर तरी सुद्धा 500 रुपये भेटते त्यांना. पुन्हा एकदा त्या दिशेने मारलाय आणि मैदान अपुरा असल्यामुळे जाते घोषित रूपात 1 धाव आणि धाव संख्या 1 ने भर होते. धाव संख्या झाली 13. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. सुंदर फलंदाजी करतोय राजू ठाकूर आपल्या संघासाठी.
पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि चेंडू दाट जातोय, निर्धार चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करताना नरेश. तर षटकातील 5वा चेंडू नरेश यांचा. पुन्हा एकदा राजूसाठी. पुन्हा एकदा चांगला फटका मारला पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय, बघूया तर काय करतोय, काय बिघडतंय. आणि तर घोषित स्वरूपात जाते. एक धाव. मैदान अपुरा असल्यामुळे जर 360चं मैदान असतं तर नक्कीच चौका जरूर गेला असता. तर अजून एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आहे ती 14. शेवटचा चेंडू राजूसाठी. कितपर समाचार घेतोय. टाकल्या चेंडू मारला क्षेत्ररक्षक तिथं निशिकांत. आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षक केलंय बघा. वय वर्ष 50 असताना चांगलं क्षेत्ररक्षक करताना तिथं निशिकांत आपल्या संघासाठी. तर 2 धावा काही रोखत नाही. धावसंख्या 2 ने भरवते. धावसंख्या 16. 8च्या सरासरीने चालू असलेला रन रेट 2 षटकानंतर धावसंख्या 16. तर आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 26 धावा नेहरू संघाला. तर न्यू कॅन्डिडेट गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत होतं निशिकांत निशी. तर नवीन गोलंदाज निशिकांत संघाचं तिसरं षटक घेऊन येतं. वैयक्तिक पहिलं आपलं. जेव्हा जेव्हा मी याची गोलंदाजी पाहतो खूप सुंदर गोलंदाजी करतात. एक लसिक मलिंगा सारखे टाकण्यात यशस्वी माहीर गोलंदाज आहेत. खूपच सुंदर गोलंदाजी. फलंदाजाला काही समजत नाही. जेव्हा यंग टॅलेंट क्रिकेट होता तेव्हा हे प्रथम दुसरं षटक टाकायचे. माझ्या माहितीनुसार मी सांगतो, मी बरेच वेळा यांची गोलंदाजी बघितली. जोगावच्या मैदानात बोला किंवा श्रीकृष्णाच्या मैदानावर किंवा सायनाच्या मैदानावर खूपच सुंदर गोलंदाजी करायचे निशिकांत आपल्या संघासाठी, गावदेवी जोगा संघासाठी. तसेच काहीतरी गोलंदाजी करतायत निशिकांत आपल्या या 40+ संघासाठी. बघा षटकातील दुसरा चेंडू निशिकांत यांचा. खेळण्यासाठी सज्ज राजू ठाकूर. नितीन टाकल्या चेंडू मारला. आणि गचालच होते फेकी आणि गचाल होते क्षेत्ररक्षक आणि धाव संख्या मिळते 3. डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू होता तो. निधी याने जर कॅच ड्रॉप होते, मिस फील्ड होते आणि तसेच क्षेत्ररक्षक मिस सुद्धा फेकी सुद्धा मिस गचाल होते. आणि धाव संख्या जिथं 1 नव्हती तिथं 3 धाव खर्च करता येतं क्षेत्ररक्षक. तर धाव संख्या 3 ने वाढ होते. धाव संख्या झाली 19. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निशिकांत यांचा राजू ठाकूर साठी. सुंदर चेंडू टोळाला होता तो. नितीन याने पुन्हा एकदा 2 धाव काढण्यात यश भेटत येते नितीन यांना. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला होता हा फटका. त्याच्या 2 धावा भेटत नितीन यांना. धावसंख्या झाली ती 21.
तर षटकातील चौथा चेंडू निशिकांत यांचा सुंदर चेंडू टाकला होता, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र समजला जाणार चेंडू, यार्क पद्धतीचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षक करतोय तिथं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विनोद. तर पुन्हा एकदा राजू ठाकूर स्ट्राईकला येतात. खूप संधी आहे राजू ठाकूर यांना षटकार चौकार मारण्याची, तसंच बक्षिसांचा वर्षाव सुद्धा केला त्यांच्यासाठी. बघा पुन्हा एकदा राजू ठाकूर काय करतात, मारला चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने, बघूया आता काय भेटते. आणि मैदान अपुरा असल्यामुळे जाते डिक्लेअर स्वरूपात. दुर्दैव म्हणा, अजून एक चेंडू शिल्लक आहे. पंच एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू डॉट आहे, दुसरा चेंडू 3 धावा आहे, तिसरा चेंडू 2 धावा आहे, परत एक धावा आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या चेंडूला 3 धावा आहेत. पुन्हा एकदा संधी राजू ठाकूर यांना, महाराज षटकार चौकार आणि जिता पैशांचा पाऊस इथं तुमच्यासाठी, बक्षिसांचा वर्षा होतोय तुमच्यासाठी राजू ठाकूर यांच्यासाठी. बघूया आता मारताल का. मारलेला चेंडू तर एक चौकार मारला होता राजू ठाकूर यांनी. 100 रुपये चे मालकरी ठरले ते अशोक केनी आणि त्यांचे परम मित्र. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावा. तर नवीन फलंदाज आलाय तो राजू ठाकूर यांची जागा भरून काढण्यासाठी सुशील. तर 12 चेंडू आणि 19 धावा आणि निव कॅन्डिडेट गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा चेंडू घेऊन आला तो प्रेमनाथ. बारा चेंडू आणि 19 धावा. 19 धावा आणि 12 चेंडू. काय घडतंय काय बिघडतंय मैदानात बघूयात. नेरुल की जुगाव, कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल बघूयात मैदानात. 12 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू प्रेमनाथ, टाकले चेंडू, मारला चेंडू सुशीलाने आणि जातो छत्रपतीचा छाव मिळतात या 6 धावा. संघाला नेरुल संघाला धाव संख्या झाली ती 29. चांगला जोरदार फटका मारला होता तो बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू पूल केला होता तो सुशीलाने 6 धावांसाठी. आणि कुठेतरी संघ पुढे जातोय धाव संख्येत. आता मात्र समीकरण थोडस बदलतंय. 11 चेंडू आणि 13 धावा. आल्या आल्या मारलेला षटकार सुशीलाने, डगआउट मध्ये सेट होऊन आलेला सुशील याने षटकार मारला होता. आता बघा दुसऱ्या चेंडूवर काय करतो सुशील. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मारलाय पॉइंटच्या दिशेने आणि 2 धावा काही रोकत नाहीत. तसं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा केलेलं क्षेत्ररक्षकाने. चांगली रनिंग, खूपच सुंदर रनिंग सुशील आणि नितीन धाव संख्या दोन्ही बरोबर धाव संख्या झाली ती 31 आणि 10 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा सुशील काय करतोय बघूयात. तर भीमर चेंडू असेल हा, नो चेंडू असेल.
तर फ्री चेंडू नसेल हा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, कुटपतीचा चेंडू होता आणि एक धाव काय रोकत नाही. धावसंख्या एकने भर होते. धावसंख्या ती 33. षटकातील चौथा चेंडू प्रेमनाथ त्यांचा. टाकलेला चेंडू, मारलाय चेंडू, झेल काल क्षेत्ररक्षक विजय आणि झेल बघा काय झेल घेतलाय. वय 50 जवळ 50-55च्या वर जवळचा आसपासचा खेळाडू हा. सुंदर क्षेत्ररक्षण बघा काय क्षेत्ररक्षण करतो विजय. तशी चांगली गोलंदाजी सुद्धा टाकली होती. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. यंग टॅलेंटेड खेळाडूंना हा देखणं दृश्य होतं. चांगलं क्षेत्ररक्षण करतो विजय. तर माहिती भेटते आपल्याला म्हणजे जेव्हा एक क्रिकेट खेळतो तो विजय तेव्हा खूप सुंदर क्षेत्ररक्षण करायचे आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगले टाकायचे. तर नवीन फलंदाज येतोय नितीन यांची जागा भरून काढण्यासाठी दिलीप. दोघं बंधू सुशील पाटील यांचे बंधू आहेत. बघूया तर बंधू काय करतायत आपल्या संघासाठी. तर अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील आणि टाकले चेंडू, मारला धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली 39. आता मात्र समीकरण चेंज होत आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा. काय फलंदाजी करतोय सुशील आपल्या संघासाठी. तर शंकरवाडी करावे माझा आवाज तुमच्याकडे पोहोचत असेल तर तुमचा कर्णधार पाठवायचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या टॉस्का बस संख्या मंचावर. तर सुंदर असा फटका मारला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि गफलत होते. एक चौकार आणि 2 षटकार मारलेल्या सुशील यांनी खूपच सुंदर अशी फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि विजय प्राप्त करून दिला आपल्या संघासाठी. तर यानंतर होणारा सामना शांते तर राजीव ठाकूर यांनी मंचावर यायचंय. आपल्याला पारितोषिक देण्यात येईल. एक चौकार मारला होता ते 100 रुपये. तर लाईनीत यायचंय, हस्तांदोलन करायचं लाईनीत. स्पर्धेचा नियम आहे लाईनीत यायचंय. दोघं संघाने हस्तांदोलन करायचे. शंकरवाडी करावे आणि नेरुल दोन्ही संघाचे. शंकरवाडी करावे आणि नेरुल संघ दोन्ही संघाचे कप्तान आमच्या टॉस्का बस मध्ये यायचंय.